नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, एक महत्त्वाच्या कन्सेप्टवरती आपण थोडंसं येऊ. तर एक पार्ट आहे जो तुम्हाला जिओग्राफी ऑप्शनल थ्रू खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याला म्हणलं जातं प्लेट टेक्टोनिक थेरी. तर प्लेट टेक्टोनिक थेरी जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत 1965च्या काळात थोडासा प्रकाशामध्ये यायला लागला होता. तुझो विल्सन नावाच्या व्यक्तीनं 1965 मध्ये याच्यावरती एक प्रकाश टाकला होता. ठीक आहे, काय टाकला होता? तर प्रकाश टाकला होता. तुझो विल्सन यांच्यानंतर डब्ल्यू मॉर्गन नावाच्या एका व्यक्तीनं याच्यावरती एक थेरी मांडली. तर ह्या थेरीला काय म्हणलं जातं? भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत, प्लेट टेक्टोनिक थेरी. प्लेट म्हणजे काय? तर आपल्या पृथ्वीवरती सियाल आणि सीमा यांचं मिळून बनलेला असतो भूकवच. काय बनलेला असतो? भूकवच. पण ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस ही थेरी मांडली गेली, मॉर्गन यांनी या भूकवचामध्ये सियाल आणि सीमा तर असतंच, परंतु पर्टिक्युलरली त्यांनी भूकवच हा शब्द न वापरता त्यांनी शिलावरण हा शब्द वापरला. म्हणजे भूकवचाच्या ऐवजी या थेरीमध्ये शिलावरण हा शब्द असणं गरजेचं आहे. जर तुम्ही भूकवच भूकवच लिहित बसलात तर तुम्हाला मार्क नाही मिळणार. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये हीच खासियत आहे की तुम्ही त्या सिद्धांताच्या हिशोबानं तुम्ही लिहिताय का. म्हणजे तो सिद्धांत जसा आहे त्या सिद्धांताच्या हिशोबाने आपल्याला लिहावं लागतं. आपल्याला आपला दिमाग त्या ठिकाणी तयार करायचा नसतो. तर शिलावरण जो आहे तो शिलावरणाचा त्यांनी रूप मांडलं. मग हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शिलावरणाच्या नंतर शिलावरण म्हणजे काय? सियाल आणि सायमा यांचं शिलावरण झालं. याच्या खाली काय असतं? तर या संदर्भात जी थेरी मांडली गेली होती मॉर्गन यांनी, तर मॉर्गन यांनी एक थेरी मांडत असताना या सिद्धांतानुसार पृथ्वीच्या अंतरंगाची त्यांनी 4 थरात विभागणी केली होती. किती थरात विभागणी केली होती? 4 थरात विभागणी केली होती. या 4 थरानुसार सगळ्यात वरचा जो थर आहे त्याला म्हटलं जातं शिलावरण. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लिथोस्फिअर. त्याच्यानंतर आहे दुर्बलावरण, त्याला म्हटलं जातं ॲस्थोनोस्फिअर. त्यानंतर त्याच्या खाली आहे मध्यावरण आणि त्याच्याही दक्षिणे म्हणजे खाली म्हणजे बॅरिस्फिअर. बॅरिस्फिअर म्हणजेच केंद्रावरण. म्हणजे हा आपला पृथ्वीचा गाभा आहे. यांनी सियाल, सायमा, मेंटल, कोर असे शब्द दिले नव्हते. तुम्ही जर तसे शब्द वापरले 100% तुमचे मार्क गेले. तुम्हाला सिद्धांताच्या हिशोबाने शब्द वापरायचे. शिलावरण, दुर्बलावरण, मध्यावरण आणि केंद्रावरण. तर हे जे शिलावरण, दुर्बलावरण, मध्यावरण आणि केंद्रावरण असतात, ह्यामध्ये आपण याच्या आधी पण जे काही आयसोस्टॅसिस थेरी बघितली, आपण जे काही ओशन फ्लोर स्प्रेडिंग थेरी समजून घेतल्या, या सगळ्या थेरींमध्ये आपण काय बघितलं होतं? तर लिथोस्फिअर आणि ॲस्थोनोस्फिअर. लिथोस्फिअरच्या खालच्या बाजूला ॲस्थोनोस्फिअर आहे. ॲस्थोनोस्फिअर काही ठिकाणी 100 किलोमीटरच्या जाडीचा आहे, तर काही ठिकाणी 300 किलोमीटरच्या जाडीचा आहे. आपल्या भूकवचाच्या खाली म्हणजे शिलावरणाच्या खाली दुर्बलावरण आहे. या दुर्बलावरणामध्ये काय होतं? या दुर्बलावरणामध्ये एक ॲक्टिव्हिटी घडते. या दुर्बलावरणामध्ये प्रचंड उष्णता खालच्या बाजूला असते आणि हा जो दुर्बलावरण बनलेला असतो, हा दुर्बलावरण बनलेला असतो सेमी सॉलिड घटकांपासून. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो सेमी लिक्विड किंवा सेमी सॉलिड. हा थोडासा जेली टाईप असतो. हा कसा असतो? जेली टाईप, किंवा त्याला जनरली म्हणलं जातं प्लास्टिक, लिक्विड प्लास्टिक टाईप. इथं जी प्रचंड उष्णता असते, या प्रचंड उष्णतेमुळे या ठिकाणची जी उष्णता आहे ती ऊर्ध्वगामी दिशेने मग वाहायला सुरुवात करते. जसं आपण भांड्यामध्ये पाणी टाकलं, गरम केलं, खालून जर स्टोव लावला तर पाणी जसं गरम झालेलं पाणी वर जातं आणि वर झालेलं पाणी परत म्हणजे थंड झालेलं पाणी परत त्याची जागा घेतं. अगदी तसंच या दुर्बलावरणामध्ये हे जे लिक्विड प्लास्टिक आहे प्रचंड उष्णतेमुळे हे वरती जातं. वर गेल्यामुळे ते सायमा किंवा सियाला धक्का देतं. धक्का दिल्यामुळे आपल्याकडे भूकंपाचे धक्के बसतात आणि आणि सायमाला तिथं तडे पण जायची शक्यता असते. जर सायमाला तडा गेला तर जे दुर्बलावरण वरती आलेलं असतं ऊर्ध्वगामी, हे ऊर्ध्वगामी आल्यानंतर सायमाला टक्कर देऊन ते दोन्ही बाजूनी डिवाइड होतं. याला म्हणलं जातं डायव्हर्जंट फोर्स. काय जातात? डायव्हर्जंट फोर्स. डायव्हर्जंट फोर्स म्हणजेच कुठला फोर्स? तर त्याला म्हणलं जातं अपसरण प्रवाह किंवा अपसरण सरद्द. अपसरण सरद्द किंवा डायव्हर्जंट फोर्स तयार होते आणि डायव्हर्जंट फोर्स तयार झाला, ठीक आहे, तर याद्वारे सीमासुद्धा एकमेकांपासून लांब जातो आणि सीमा लांब गेला तर सियाल सुद्धा तुटण्याची शक्यता असते. याचं सुंदर उदाहरण म्हणजे आपल्याकडं आफ्रिकेमध्ये पडलेली ग्रेट रिफ्ट व्हॅली. या ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिकेच्या खंडाच्या पूर्वेकडच्या बाजूला तयार झालेली आहे, जी की हळूहळू तुटत चाललेली आहे. आफ्रिका खंड सुद्धा तुटतोय आणि कधी कधी जसं आता इथं सांगितलं डायव्हर्जंट, तसं या ठिकाणी कधी कधी या दोघांचं कन्व्हर्जन्स पण होतं. ठीक आहे, या ठिकाणी काय होतं त्याचं कन्व्हर्जन किंवा विधायक सीमांत म्हणजेच कन्स्ट्रक्टिव्ह गोष्ट सुद्धा होते. काय होते? कन्स्ट्रक्टिव्ह. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे त्या ठिकाणी दोन्ही प्लेट्स एकमेकांना येऊन धडकतात. ठीक आहे, जेव्हा दोन्ही प्लेट एकमेकांना धडकतात
ओके, दोन्ही प्लेट एकमेकांना धडकतात. तर ह्या धडकण्यामुळं एकतर यांच्यामध्ये ओली पर्वताची निर्मिती होते, ओली पर्वत तयार होतो, आणि हेच जर समुद्राच्या खाली धडकले तर या ठिकाणी कधी कधी ह्या दोन्ही प्लेटच्या पोर्शनमध्ये या ठिकाणी गर्ता तयार होते. आता ह्याचं स्वरूप काय आहे, ह्याच्या कशा ॲक्टिव्हिटी असतात, या सर्व गोष्टी तुम्हाला क्लासेसमध्ये समजून मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपण एक जॉग्राफी ऑप्शनलची बॅच लॉन्च केलेली आहे. ह्या जॉग्राफी ऑप्शनलच्या बॅचमध्ये आता सध्या मी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त ॲडमिशन यामध्ये घ्यावे यासाठी मी फीस कमी केलेली आहे. यासाठी कारण की आता सध्या बरेचसे विद्यार्थी राज्यसेवेच्या 2025ची तयारी करत आहेत आणि त्यांच्यामध्ये संभ्रम आहे की ऑप्शनल कुठला घ्यावा, कशा स्वरूपात घ्यावा. तर लवकरच आपल्या या चॅनलवरती ऑप्शनल संदर्भात, स्पेशली जॉग्राफी ऑप्शनल संदर्भात भारी भारी व्हिडिओ या ठिकाणी पडतील. समजून घेण्यासंदर्भात, अभ्यासक्रमाच्या संदर्भात, कसा अभ्यास केला पाहिजे, का जॉग्राफीचा ऑप्शनल निवडला पाहिजे, या संदर्भात लेक्चर्स या ठिकाणी पडतील. तर ह्याची जी फीज आहे, ओके, ह्याची जी फीज आहे ती आहे 4,550. ह्याची व्हॅलिडिटी आहे 2 वर्षाची. 2 वर्ष आता इथून पुढे व्हॅलिडिटी मिळणार आहे आणि लेक्चर्स आपले 1 वर्ष चालणार आहेत. 1 वर्षाच्या लेक्चर्सची किंमत म्हणजे 6-7 महिने किंवा 5 महिने नाही चालणार ही बॅच, तर 1 वर्षाची आहे. ॲक्च्युअलमध्ये ह्याची जी प्राईज आहे ती प्राईज आहे 25,000 रुपये. किती? 25,000 रुपयाची त्याची प्राईज आहे ॲक्च्युअलमध्ये या बॅचची. तर ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या बॅचमध्ये यायचा प्रयत्न करा, कारण की 25,000ची फीस आणि 4,550ची तुम्हाला असलेली आता सध्याची ऑफर फीज, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. नंतरच्या काळामध्ये यावरती तुम्हाला जास्तीत जास्त फोकस ठेवून काय करायचं आहे, आपल्या जॉग्राफी ऑप्शनला स्ट्रॉंग करायचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. जॉग्राफी ऑप्शन जेवढा तुमचा स्ट्रॉंग होईल तेवढा तुमची मेन स्ट्रॉंग होईल. जनरल स्टडीजची सुद्धा लवकरात लवकर बॅच येते, त्यामुळे जनरल स्टडीजवरती तुम्ही चांगला फोकस ठेवालच आणि तिथं तो तुमचा असतो फोकस. तुम्ही विद्यार्थी, अभ्यास केलेले विद्यार्थी असतात, तो तुमचा असतो. पण जॉग्राफी ऑप्शनमध्ये असलेले जे सिद्धांत, त्यांचे जे काही खाचखळगे आहेत, रायटिंग प्रॅक्टिस आहे, ओके, तिथं प्रश्न सोडवण्याची, उत्तर लिहिण्याची, ह्या सगळ्यांची जी प्रक्रिया आहे, तुमचं इव्हॅल्युएशन करून देण्याची जी प्रक्रिया आहे, ही सगळी या बॅचमध्ये वर्षभर चालणार आहे. तर माझी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरात लवकर ह्या बॅचमध्ये यावं अशी मी अपेक्षा करतो, कारण की हे जे सिद्धांत आहेत, इन डिटेल सिद्धांत सगळे आपल्याला क्लासरूममध्येच मिळतील. यूट्यूबवरती मी तुम्हाला हे सगळे सिद्धांत जरी मी फ्री शिकवले तरी तुमच्यात सातत्य राहणार नाही. सातत्य तेव्हाच राहतं जेव्हा तुम्ही एखादी बॅच जॉईन करता, तिथं पेमेंट देता. पेमेंट दिल्यानंतर आपण अभ्यास करतोच, पण तुम्हाला जर असं सांगितलं की नाही हे सगळं फ्री होईल, असं होईल, तसं होईल, तर तुम्ही काही दिवस करता, काही दिवसानंतर तुमच्याकडनं ते सातत्य राहत नाही, कारण की तुमचं तिथं काहीतरी इन्व्हेस्ट नसतं. तुमची फीज म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे असं समजूनच तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. आणि जर अभ्यासाची तयारी करायची असेल किंवा मानसिकता असेल की नाही बाबा येस मला जॉग्राफी घ्यायचाच आहे, तर डेफिनेटली मला संपर्क करा. माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसून जाईल. ठीक आहे. अपेक्षा करतो हे लेक्चर्स तुम्हाला आवडलं असेल, म्हणजे ही थिअरी तुम्हाला नीट समजली असेल की नक्की काय होतं, कोणते फोर्स असतात, मग ही जी मोमेंट असते ही मोमेंट कशी असते, आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता पुढच्या लेक्चर्समध्ये व्यवस्थित समजून मी सांगेल. चला, थँक्यू.